आपण बघितलं वेक्टर, वेक्टरकडे काय डायरेक्शन आणि मॅग्नेट्यूड. या डायरेक्शन आणि मॅग्नेट्यूड असल्यामुळे त्याचे टाइप्स पडतील. मग आपण काय बघणार आता, टाइप्स ऑफ वेक्टर. पहिला जो वेक्टर आहे त्याचं नाव आहे पॅरलल वेक्टर. पॅरलल वेक्टर म्हटलं तर काय, डायरेक्शन सेम आणि मॅग्नेट्यूड मे चेंज. डायरेक्शन कसं राहील तुमचा सेम, मॅग्नेट्यूड मे चेंज. मॅग्नेट्यूड चेंज होऊ शकतो पण डायरेक्शन का असलं पाहिजे त्याला 100% सेम बनावं. जसं की डायरेक्शन बघा, मी काय म्हटलं हे 2 मीटरचं आहे, ठीक आहे, हे 2 मीटर आहे, पॅरललच आहे ना. मी सांगितलं वेक्टरला पॅरलल शिफ्ट करता येतो, हा पॅरललच आहे 2 मीटर. मॅग्नेट्यूड चेंज झालं का नाही, डायरेक्शन चेंज आहे का नाही, डायरेक्शन कुठे चेंज आहे, म्हणजे हा काय झाला पॅरलल वेक्टर. दुसरं बघा, हा 3 मीटर झाला, मॅग्नेट्यूड 2 मीटर होता, 3 मीटर झाला, मॅग्नेट्यूड काय झाला चेंज झालाय, पण डायरेक्शन कसं झाली सेम राहिली. म्हणून तर काय म्हटलं डायरेक्शन कसं पाहिजे मला सेम, मॅग्नेट्यूड डिफरंट असू शकतो. याला म्हटलं आता पॅरलल वेक्टर्स. कळालं का, पॅरलल वेक्टर्स. नेक्स्ट आहे इक्वल वेक्टर. नेक्स्ट आहे तुमचा इक्वल वेक्टर. इक्वल वेक्टर, इक्वल वेक्टर मध्ये काय होतं, डायरेक्शन आणि मॅग्नेट्यूड दोघं सेम पाहिजे. डायरेक्शन अँड मॅग्नेट्यूड बोथ सेम, दोघं सेम असले तर आपण काय त्याला इक्वल वेक्टर आहे. शब्दातच इक्वल आहे. इक्वल म्हणजे काय पाहिजे, इक्वल मॅग्नेट्यूड पाहिजे आणि इक्वल डायरेक्शन पण पाहिजे. जसं इथे म्हटलं मी 2 मीटर, इथं मी म्हटलं 2 मीटर, हा 2 मीटर आहे, 2 मीटरच राहिला तर काय झालं तुमचा इक्वल वेक्टर झाला. आता 3 मीटर झालं तर इक्वल वेक्टर राहील का नाही, तो काय होईल पॅरलल होईल. म्हणून आपल्याला इथून एक स्टेटमेंट कळते, इथून एक स्टेटमेंट कळते. या स्टेटमेंटचा अर्थ काय, क्वेश्चन होता काय म्हटलं मी, 2 इक्वल वेक्टर मस्ट बी पॅरलल. काय म्हटलं मी, 2 इक्वल वेक्टर जे आहेत ते पॅरलल असतील, बट 2 पॅरलल, 2 पॅरलल वेक्टर्स, 2 पॅरलल वेक्टर मे बी शब्द बदललाय, इथं मस्ट बी आहे, इथं काय मे बी आहे. मे बीचा अर्थ काय होऊ शकतं, मस्ट बी म्हणजे असलंच पाहिजे. मी म्हटलं 2 इक्वल वेक्टर ना, 2 इक्वल वेक्टर त्यांची डायरेक्शन कशी सेम आहे, मॅग्नेट्यूड पण कसं आहे सेम आहे, डायरेक्शन सेम असल्यामुळे काय झालं पॅरलल राहणार तो. पण 2 पॅरलल वेक्टर आहे, 2 पॅरलल आहेत, याचं मॅग्नेट्यूड सेम आहे का नाही, तरी पण ते काय पॅरलल आहेत, पण इक्वल राहिले का आता, हे 2 इक्वल राहिले पण हे 2 इक्वल राहिले का नाही. म्हणून इथं स्टेटमेंट वापरलं. कळालं का, 2 पॅरलल वेक्टर्स मस्ट मे बी इक्वल वेक्टर. कळालं का, मे बी इक्वल वेक्टर, हे वेक्टर शब्द नाही, इक्वल वेक्टर. काय डाऊट आहे, हे शब्द कळालाय. सिमिलरली असणारे अँटी पॅरलल, सिमिलर काय शब्द असणार आहे अँटी पॅरलल वेक्टर्स. अँटी पॅरलल वेक्टर, अँटी पॅरलल वेक्टर म्हणजे काय म्हणा तुम्ही, डायरेक्शन कशी असणार आहे अपोजिट, डायरेक्शन कशी असणार आहे अपोजिट, मॅग्नेट्यूड मे बी चेंज. काय म्हणा तुम्ही, डायरेक्शन कसं असलं पाहिजे अपोजिट असलं पाहिजे, मॅग्नेट्यूड कसं मे चेंज. मॅग्नेट्यूड राहिला सारखा तरी काय फरक पडत नाही, वेगळा झाला तरी काय फरक पडत नाही. जसं बघा हा 2 मीटर आहे, हा 2 मीटर आहे, हा 2 मीटरचा आहे, हा 3 मीटरचा आहे. 2 मीटर मॅग्नेट्यूड पण सेम आहे पण डायरेक्शन कशी झाली अपोजिट झाली. म्हणजे काय म्हटलं मी अँटी पॅरलल. 2 मीटर आहे 3 मीटर आहे, मॅग्नेट्यूड चेंज झालं पण डायरेक्शन कशी ठेवली त्यांनी अपोजिट ठेवली, म्हणून काय झाले अँटी पॅरलल. सिमिलरली आता काय, जसं आपण इक्वल वेक्टर म्हटलं इथं म्हणतो आपण निगेटिव्ह वेक्टर, इथं काय म्हणतो आपण निगेटिव्ह वेक्टर. निगेटिव्ह वेक्टर, निगेटिव्ह वेक्टर म्हणजे काय, डायरेक्शन कसं असलं पाहिजे मला सॉरी, डायरेक्शन कसं असलं पाहिजे, डायरेक्शन आणि मॅग्नेट्यूड, डायरेक्शन कसं असलं पाहिजे तुमचे, डायरेक्शन कसं असलं पाहिजे माझे अपोजिट, आणि मॅग्नेट्यूड कसं असलं पाहिजे माझी, मॅग्नेट्यूड कसं असलं पाहिजे माझी सेम.
मॅग्निट्यूड कशाची माझी सेम असली पाहिजे, मॅग्निट्यूड कशाची माझी सेम असली पाहिजे. तर त्याला आपण काय म्हणतो निगेटिव्ह वेक्टर. म्हणजे जसं की इथं हा 2 मीटर आहे, हा अपोजिटला 2 मीटर असा असेल तरच काय होईल, तरच काय म्हणजे निगेटिव्ह वेक्टर बनेल. कळालं का? मग आपण इथं तसंच या जसं स्टेटमेंट लिहिलं तसं इथं पण स्टेटमेंट लिहू शकतो. काय लिहिणार मग, काय लिहिणार इथं इथं दिसते का, इथं देऊ कव्हर करून. काय म्हटलं मी, 2 कोणते अँटी पॅरलल, 2 अँटी पॅरलल वेक्टर्स, 2 अँटी पॅरलल वेक्टर्स. हा अँटी पॅरलल वेक्टर्स मस्ट बी का मे बी, मे बी राहील ना. अँटी म्हटलं तर काय मे बी, मे बी, मे बी निगेटिव्ह. बर निगेटिव्ह म्हटल्यानंतर काय, 2 निगेटिव्ह वेक्टर्स, 2 निगेटिव्ह वेक्टर मस्ट बी अँटी पॅरलल. शब्द कळतात ते का बरं असंच वापरतोय आपण, अँटी पॅरलल वेक्टर. चला काय डाऊट आहे, पॅरलल इक्वल अँटी पॅरलल निगेटिव्ह. क्लिअर आहे सगळ्यांना. जायचं पुढचं. नेक्स्ट आहे ऑर्थोगोनल वेक्टर. नेक्स्ट आहे ऑर्थोगोनल वेक्टर. ऑर्थोगोनल वेक्टर, ऑर्थोगोनल वेक्टर म्हटलं तर का परपेंडिक्युलर पाहिजे, 90 डिग्री पाहिजे. तो वेक्टर मस्ट बी, तो वेक्टर must be perpendicular to each other. Magnitude may change, magnitude may change. मॅग्निट्यूड सारखे असतील असं काही नाही. जसं मी म्हटलं हा एक्स ऍक्सिसला आहे, 2 आय कॅप म्हटलं माहिती ना. आता वाय ऍक्सिसला आहे 2 जे कॅप म्हटलं. दोघांचे मॅग्निट्यूड सेम आहे पण डायरेक्शन परपेंडिक्युलर. दोघं कसे परपेंडिक्युलर आहे. 2 आय कॅप आहे आणि मी झेड ऍक्सिस वर काढला, झेड ऍक्सिस वर काढला 3 के कॅप आहे. मॅग्निट्यूड, मॅग्निट्यूड चेंज झालाय, मे शब्द आलाय ना. मॅग्निट्यूड कसा होऊ शकतो, चेंज होऊ शकतो पण कसे ते परपेंडिक्युलर. त्याला काय म्हटलं मी ऑर्थोगोनल वेक्टर. कळाला का ऑर्थोगोनल वेक्टर. नेक्स्ट आहे कोप्लेनर वेक्टर. कोप्लेनर शब्दातच एक कोप्लेन म्हणजे एकाच प्लेन मध्ये असणारे वेक्टर, त्याला आपण म्हणतो कोप्लेनर वेक्टर. यांचे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन कशी पण होऊ शकते पण फक्त अट काय, एका प्लेन मध्ये या. ऑल वेक्टर्स, ऑल वेक्टर्स आर इन सेम प्लेन. मग इथं काय म्हणतो डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड मे सेम, सेम असू शकतील किंवा नसू पण शकतील. मस्ट आला तर 100% तसंच घडणार आहे. जसा हा प्लेन आहे, या प्लेन मध्ये हा असा आहे, हे बघा एकच झाले, पॅरलल झाले बरोबर की नाही. 2 आहे 2 मीटर 2 मीटर बरोबर की नाही. मी असंही म्हणू शकतो ना 2 मीटर, मी असंही म्हणू शकतो 2 मीटर. मॅग्निट्यूड सगळ्यांची कशी मॅग्निट्यूड सेम आहे आणि मी असं पण म्हणू शकतो ना 2 मीटर. सगळ्यांचे मॅग्निट्यूड कसं आहे सेम आहे पण डायरेक्शन प्रत्येकाचं काही काही वेगवेगळ्या पद्धतीने दिले. पॅरलल आहे कधी अँटी पॅरलल आहे, असं पण पॉसिबल आहे. आता काय मॅग्निट्यूड पण सेम आहे नाही, 3 मीटर झाला, 3 मीटर झाला ना, मॅग्निट्यूड कुठं सेम झाला, 3 मीटर झाला. डायरेक्शन कशी आहे सेम आहे. हा टी आहे की तुम्हाला मॅग्निट्यूड कसा असला पाहिजे, व्हॅरी असला तरी चालेल, डायरेक्शन व्हॅरी केला तरी चालेल, तो पॅरलल पाहिजे अँटी पॅरलल पाहिजे असं काही कंपल्सरी आहे का, नाहीये. तर फक्त काय पाहिजे मला एका प्लेन मध्ये पाहिजे, त्याला आपण काय म्हणतो कोप्लेनर वेक्टर. नेक्स्ट आहे कोलिनियर वेक्टर. कोलिनियर वेक्टर, कोलिनियर वेक्टर म्हणजे काय, एका लाईनीमध्ये आले पाहिजे. जसं एका प्लेन मध्ये आले तसं काय एका लाईनीमध्ये येणारे वेक्टर्सला काय म्हणतो आपण कोलिनियर वेक्टर.
all vectors are lies in same line. एका लाईन मध्ये जर वेक्टर येत असतील तर तुम्ही त्याला काढणार. हा, याच्यामध्ये काय मॅग्नेट्यूड मे चेंज, मॅग्नेट्यूड चेंज होऊ शकतो. मॅग्नेट्यूड मे चेंज. बघा हा 2 मीटरचा होता, ठीक आहे. त्याच लाईनीमध्ये हा 2 मीटरचा आहे, त्याच लाईनीमध्ये हा 3 मीटरचा आहे. कळालं का? त्याच लाईनीमध्ये हा 4 मीटरने उलट्या डायरेक्शन आला. डायरेक्शन आणि मॅग्नेट्यूड मे चेंज, पण एकाच लाईनीमध्ये असणं गरजेचं आहे. हा, मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन, इथं डायरेक्शन लिहून घेऊ. अँड डायरेक्शन मे चेंज. डायरेक्शन चेंज होऊ शकतो, सेम राहू शकतो. त्याला काय म्हणतो पण कोलिनियर वेक्टर. काय डाऊट आहे? नेक्स्ट आहे कॉन्करंट वेक्टर. कॉन्करंट वेक्टर म्हटलं तर मॅग्नेट्यूड मे बी चेंज. मॅग्नेट्यूड काय होऊ शकतो? चेंज होऊ शकतो. डायरेक्शन मे बी चेंज. चल, मॅग्नेट्यूड मस्ट बी मे बी होऊ शकतो. डायरेक्शन 100% चेंज झाला पाहिजे. डायरेक्शन 100% चेंज होऊन जाईल. डायरेक्शन काय होऊन जाईल? को कॉन्करंट वेक्टर मध्ये डायरेक्शन 100% काय होऊन जाईल? चेंज. मॅग्नेट्यूड मे चेंज, मॅग्नेट्यूड मे चेंज. अट काय आहे याच्यामध्ये? एकाच पॉइंट पासून गेले पाहिजे. एकतर एका पॉइंट पासून गेले पाहिजे किंवा एका पॉइंट पाशी ओरिजिनेट आले पाहिजे किंवा गेले पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो? कॉन्करंट वेक्टर. ठीक आहे. ऑल वेक्टर्स आर come or live from same point. सेम पॉइंट पासून काय होतील? एकतर येतील किंवा जातील. त्याला आपण काय म्हणतो? कॉन्करंट वेक्टर. सिंपल कन्सेप्ट आहे. बघा नेक्स्ट. आता मी म्हटलं हा पॉइंट घेतला, या पॉइंट कडे हा काय येतोय, हा काय जातोय, हा काय येतोय. हे जर बघितले, काही येत आहेत आणि काही काय करतायत? जातात. जसं मी म्हटलं ए बी सी डी आणि ई एफ. याच्यामध्ये जर बघितलं एका पॉइंट कडे येत आहेत. डायरेक्शन बघा बरं. डायरेक्शन प्रत्येकाची कशी जाणार आहे? वेगळीच जाणार आहे ना. प्रत्येकाची डायरेक्शन काय होणार आहे? वेगळी होणार आहे. पण मॅग्नेट्यूड प्रत्येकाची सेम कुठं राहिलेलं आहे? वेगवेगळं पण असू शकतो ना. हा वाढला तरी पण येऊ शकतो ना. डायरेक्शन मस्ट बी चेंज. डायरेक्शन काय होऊन चेंज होईल. डायरेक्शन काय करेल? डायरेक्शन मस्ट चेंज. मॅग्नेट्यूड मे चेंज. मे आणि मस्त अर्थ कळतोय ना? काय डाऊट आहे? हे बेसिक. आणि याच्यानंतर आपण 2 वेक्टरवर चर्चा करणार आहे. कोप्लेनरला कॉन्करंट झालं आणि आता आपण बघतोय झिरो वेक्टर. कोणता वेक्टर? झिरो वेक्टर. शब्दातच आहे झिरो. काय झिरो? मॅग्नेट्यूड. वेक्टर आलेला आहे. वेक्टर म्हणजे काय? डायरेक्शन आहे. त्याच्याकडे डायरेक्शन आहे पण मॅग्नेट्यूड किती आहे? झिरो. मॅग्नेट्यूड मस्ट बी झिरो. मॅग्नेट्यूड कसा आहे? मॅग्नेट्यूड मस्ट बी झिरो. मस्ट बी झिरो. हा, बट have a डायरेक्शन. झिरो वेक्टरलाच नल वेक्टर पण म्हणतात. झिरो वेक्टरलाच काय म्हणतात? नल वेक्टर पण म्हणतात. जसं की बघा 2 न्यूटन या साईडला आहे, 2 न्यूटन या साईडला. जर विचारलं दोघांची डायरेक्शन कशी आहे? अपोजिट आहे. दोघांची डायरेक्शन कशी आहे? अपोजिट आहे. मॅग्नेट्यूड कशी आहे? सेम आहे. तर टोटल किती बनणार आहे? झिरो. टोटल किती बनणार आहे? झिरो. एक तर तुम्ही त्याला आय कॅप मध्ये चाललाय एक्स ऍक्सिस म्हणून काय लिहिला? आय कॅप. कळालं का? मॅग्नेट्यूड किती आहे? झिरो आहे. आय कॅप काय दाखवतोय? एक्स वर 2. जर मी म्हटलं असतं 3 न्यूटन आहे आणि 3 न्यूटन हे पण झेड ऍक्सिस वर आहे, तर काय म्हटलं असतं? 0 के कॅप. काय डाऊट आहे? 0 के. कळालं का? मॅग्नेट्यूड किती होत आहे?
0. मॅग्निट्यूड काय होतंय 0, पण डायरेक्शन आहे त्याच्याकडे एक्स वर ऍक्सिस वर आहे का वाय ऍक्सिस वर आहे आपलं सांगतंय, त्याला काय म्हणतो आपण 0 वेक्टर. कळालं का 0 वेक्टर? नेक्स्ट आहे मोस्ट आयएमपी. मोस्ट आयएमपी वेक्टर आहे आपल्यासाठी, ज्याच्यावर आपल्याला फोकस करायचा आहे, त्याचं नाव आहे युनिट वेक्टर. आपण ते शिकणार आहे, युनिट वेक्टर काढायचे त्यानंतर पार्ट आहे, पण आता फक्त लक्षात ठेवा युनिट वेक्टर काहीतरी. युनिट शब्द काय? युनिटचा अर्थ काय होतो? एक. म्हणजे मॅग्निट्यूड किती असणार आहे? एक, आणि त्याच्याकडे काय असेल? डायरेक्शन. मॅग्निट्यूड मस्ट बी 1 असलं पाहिजे, म्हणजेच काय? युनिट असलं पाहिजे, एक असला पाहिजे, आणि बट हॅव अ डायरेक्शन. पण त्याच्याकडे काय असेल? डायरेक्शन असेल. कळालं का? याचं रिप्रेझेंटेशन जे आहे, ते असं दाखवलं जातो, आणि यालाच मी वाचताना कसं वापरेन? आय कॅप. वरती टोपी सारखं आहे ना, तर काय म्हणणार? आय कॅप. जे खाली असेल त्याच्यावरती टोपी असेल तर काय म्हणणार? जे कॅप. कळालं? बघा, जर आय कॅप असेल तर तुम्ही काय म्हणशाल? वेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस. जे कॅप असेल तर काय म्हणणार? वेक्टर अलॉंग वाय ऍक्सिस. आणि के कॅप असेल तर वेक्टर अलॉंग. सिंपल आहे, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे? युनिट वेक्टर आहे ना, तो असं दाखवतो यू कॅप. युनिट वेक्टर असं दाखवलं यू कॅप. युनिट वेक्टर जर मला काढायचं असेल तर लक्षात ठेवायचं, आपण असंच बोलणार आहे, वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड. वरती काढल्या वेक्टर आणि खाली काढल्या मॅग्निट्यूड. आता मॅग्निट्यूड कसं काढलं? पुन्हा त्याचं पार्ट आहे. मग आपण असं लक्ष देतो, असं लक्ष देतो, वेक्टर अपॉन काय? मॅग्निट्यूड. कळालं? काय डाऊट आहे? आता एक डायग्राम बनवतो, आणि त्या डायग्राम तुम्हाला ओळखायचंय याच्यातले कोणते वेक्टर कुठं कुठं आलाय. कळालं? एक डायग्राम बनवतो तर तुम्हाला ते ओळखायचंय. नाव देव ए बी सी डी ई एफ जी, एवढेच ठेवले मुद्दा. चला, याच्यामध्ये काय काय ओळखायचं आपल्याला? इक्वल कोण आहे? इक्वल नाहीच बनले जाता. इक्वल काय? इक्वल नंतर काय? इक्वल नंतर कोणतं आहे? पॅरलल. हा, नंतर काय? अँटी पॅरलल. नंतर काय? निगेटिव्ह. नेक्स्ट कोणता? ऑर्थोगोनल. नेक्स्ट कोप्लेनर आणि को लिनियर. अजून डायग्राम काढावा लागेल मला. ABCD EF G झाला, H I. हा, चला बस. चला, इक्वल वेक्टर शोधायचं मला. काय शोधायचंय? इक्वल वेक्टर मला शोधायचं आहे. इक्वल वेक्टर शोधायसाठी काय काय करावं लागेल? माझं काय शोधावं लागेल? मॅग्निट्यूड सेम आहे का नाही, बरोबर की नाही? इक्वल साठी काय मॅग्निट्यूड सेम पाहिजे आणि डायरेक्शन पण सेम पाहिजे. बघा, सी आणि एच कसं आहे? सी आणि एच कसं आहे? मॅग्निट्यूड पण सेम आणि डायरेक्शन पण कसं आहे? सेम आहे. आणि दुसरं कोणतं वेक्टर दिसतं का? नाही. सी आणि एच कसे आहेत तुमचे? सी आणि एच कसे आहेत? इक्वल वेक्टर, बरोबर की नाही? सी आणि एच कसे? इक्वल. पॅरलल बघा, पॅरलल बघितलं, मॅग्निट्यूड सेम राहिलं तरी चालेल, नाही राहिलं तरी चालेल. चला, पॅरलल साठी हे बघा, हा एक म्हणजे तोबाडा वरती ज्यांचा आहे तो काय असेल? पॅरलल असेल ना एकमेकांसोबत. ए आणि आय पॅरलल आहे, ए अँड आय पॅरलल आहे. नेक्स्ट बघितलं मी. अजून काय? हे तोबाडा खाली असले सी एच बी. सी एच बी काय? ते पण कसे आहेत? सी एच बी पण कसे आहेत?
पॅरलल आहे CH आणि कुठं गेला बी घेतला ना आपण डी कुठे डी कस का राहील हा मग आता CHB संपला बरोबर ना हा एक पार्ट हे तिघ झाले आता याच्यामध्ये बघितलं कोणकोणते डी आणि ई पण कसे आहेत डी आणि ई कसे आहेत पॅरलल डी अँड ई पॅरलल हे पण संपलं डी अँड ई पण संपलं एफ अँड जी पण पॅरलल आहेत एफ अँड जी पण काय पॅरलल आहेत एफ अँड जी पण कसे तुमचे पॅरलल काय डाऊट आहे आता हे खूप चाललेत अँटी पॅरलल बघा पटकन अँटी पॅरलल मध्ये काय पाहिजे मॅग्नेट्यूड वेगळा चालेल डायरेक्शन कसं असलं पाहिजे माझा सेम असलं पाहिजे चला कोणता याला धरलं तर सगळे काय होतील मग जे उलट्या डायरेक्शन जातील ते कसे होतील बघा ए सोबत जर विचार केला काय CH अजून कोण आहे का CH ए सोबत कोण अँटी पॅरलल आहे C आणि H आता बी सोबत करूया बी सोबत विचार करा बी सोबत काय ए पॅरलल आहे आणि आय मग असे भरपूर जणांचे बनवू शकतो ना कॉम्बिनेशन मी कशाही बनवू शकतो हा मग मी सोडत नाही आता निगेटिव्ह वेक्टर साठी बघा बरं इक्वल मॅग्नेट्यूड पाहिजे आणि फक्त डायरेक्शन पाहिजे ना इक्वल मॅग्नेट्यूड आणि इक्वल डायरेक्शन फक्त सी आणि आय मध्ये बाकीचा कोणता नाही ना हा पण होऊ शकतो सी अँड निगेटिव्ह साठी काय सी आणि आय दुसरा ई आणि एफ ए कळालं का कॉम्बिनेशन काही म्हणू शकतो पण आपण लिमिटेड ऑर्थोगोनल म्हणजे काय परपेंडिक्युलर पाहिजे ए आणि डी ऑर्थोगोनल आहे बाकी सगळे पण होतील हे बाकी सगळे काढतात तसंच बनतील ना परपेंडिक्युलर मी ए आणि डी ठेवतोय ऑर्थोगोनल साठी काय ए आणि डी अजून भरपूर करू शकता बी आणि ई पण बी अँड ई ए अँड ई कळालं का लक्षात ठेवत नाही हे सगळे वेक्टर काय कोप्लेनर आहे ऑल काय कोप्लेनर कोलिनियर कोणीच नाही राहिला कोलिनियर आहे कोणी कोलिनियर म्हणजे काय एका लाईन मध्ये पाहिजे कोणीच नाही एका लाईन मध्ये कळालं का हे झालं माझं कोलिनियर नो बाकीचं कॉम्बिनेशन खूप सारे बनवू शकतो तर कळालं ना बेसिक मला काय ह्या डायग्राम मला फक्त एवढं दाखवायचं कोणता वेक्टर कोप्लेनर आहे कोणता ऑर्थोगोनल ओळखता आला पाहिजे समजलंय का